नमस्कार सर्वांना. मी रामजी टेक सरकारी या आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये गट क सरळ सेवा जी 222 पदासाठी भरती आलेली आहे, जाहिरात आलेली आहे. त्याचे सर्व आपण निकष, अटी, पात्रता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपल्या टेक सरकार चॅनलवरती नवीन जर आला असताल तर आपल्या टेक सरकार चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला नवीन गव्हर्नमेंटचे जे असतील, वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या रिक्रुटमेंट असतील, स्कॉलरशिप असेल, इंटर्नशिप असतील, स्पर्धा परीक्षेसाठी आपण करंट अफेअरची सीरीज चालू केलेली आहे. हे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे टेक सरकार चॅनल तुमच्या खूप अत्यंत महत्त्वाचं आणि उपयुक्त ठरणारा असणार आहे. त्याच्यामुळे आपल्या टेक सरकार चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. काय आहे मित्रांनो, आपण जाहिरातीतील निकष, अटी, पात्रता हे सर्व आपण पाहणार आहोत. मित्रांनो, हे 35 पानाचं PDF आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका नुकतीच 16/2/2026ला हे प्रसिद्ध झालेलं आहे जाहिरात. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या स्थापनेवरील गट क सरळ सेवेने हे पदं भरणार आहेत. आता इथं आपण सर्व पदं पाहूया. फर्स्ट काय असणार आहे मित्रांनो, अभियांत्रिकी सेवामध्ये कनिष्ठ अभियंत्रिका जे स्थापत्यमध्ये पद असणार आहे. वेतन श्रेणी दिलेली आहे. इथं 14चा स्पेस स्केल असणार आहे. टोटल 32 जागा असणार आहेत मित्रांनो इथे. हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची अपॉर्च्युनिटी असणार आहे. सेकंड जर म्हटलं तर मित्रांनो, अग्निशमन सेवा जी आहे तिथं अग्निशमन केंद्र अधिकारी याची वॅकन्सी असणार आहेत मित्रांनो. 4 वॅकन्सी असणार आहेत. S10 म्हणजे स्पेस स्केल 10चं असणार आहे तुम्हाला इथं. 29,200 ते 92,300 4 जागा असणार आहेत मित्रांनो इकडे. आता तिसरं जर पाहिलं तर मित्रांनो, सुरक्षा सेवा गट क इथं पद असणार आहे. टोटल 1 पद असणार आहे मित्रांनो तुम्हाला इथं. नंतर तांत्रिकी सेवा गट ख S10 असणार आहे तुम्हाला. 24 पदं असणार आहेत मित्रांनो इकडे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षकचे पद असणार आहेत. 5वं सार्वजनिक आरोग्य गट क सेवा असणार आहे. त्याच्यामध्ये स्वच्छता निरीक्षकचं 12 पदं असणार आहेत मित्रांनो इकडे. S10चं पे स्केल असणार आहे. 6वं वैद्यकीय सेवा गट क पशुधन पर्यवेक्षकच्या वॅकन्सी असणार आहेत मित्रांनो. S8 पे स्केल असणार आहे. 7 वॅकन्सी आहेत तुम्हाला इकडे. अग्निशमन सेवा 7 नंबरचं गट क चालक, यंत्रचालक याच्या ड्रायव्हरच्या आणि ऑपरेटरच्या जागा असणार आहेत मित्रांनो. टोटल 15 वॅकन्सी आहेत इकडे. 8 नंबरचं पद पाहूया मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य गट क सेवामध्ये असणार आहे. उद्यान सहाय्यक, कृषी सहाय्यकचे पद असणार आहेत. S7चा पे स्केल आहे मित्रांनो इकडे. टोटल तुम्हाला इकडे 6 वॅकन्सी आहेत मित्रांनो. नंतर 9 नंबरला तांत्रिक सेवा गट क अनुरेक ट्रेसरच्या 9 वॅकन्सी आहेत मित्रांनो इकडे. पे स्केल 7चा असणार आहे. नंतर 10वं अग्निशमन सेवा असणार आहे गट क. अग्निशामकच्या जागा असणार आहेत तिकडे. S6 म्हणजे पे स्केल 6 असणार आहे. 100 वॅकन्सी आहेत टोटल इकडे. नंतर मित्रांनो, 11वं लेखा परीक्षक गट क त्याच्यामध्ये रोकपालच्या 12 जागा असणार आहेत मित्रांनो इकडे. आणि जर आपण वेळापत्रक जर पाहितलं तर वेळापत्रक तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी 17/2/2026 ते 18/3/2026 म्हणजेच आजपासून फॉर्म भरण्यासाठी चालू झालेलं आहे. अंतिम दिनांक असणार आहे मित्रांनो तुमचा 18/3/2026 पर्यंत. आणि तुम्ही ऑनलाईन 17/2 ते 18/3 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तुमचं हॉल तिकीट, प्रवेशपत्र तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुमचा व्हॅलिड ईमेल ID, व्हॅलिड मोबाईल नंबर तुम्हाला फॉर्म भरताना व्यवस्थित टाकायचा आहे. टाईम टू टाईम तुम्हाला वेळोवेळी ऑफिशियल वेबसाईट चेक करायची आहे. IBPS मार्फत मित्रांनो ही परीक्षा होणार आहे. आता तुम्हाला परीक्षा शुल्क परीक्षा शुल्क किती असणार आहे मित्रांनो इकडे. खुला प्रवर्गासाठी ₹1,000 असणार आहे. अनाथ व मागास प्रवर्ग म्हणजे SC ST त्यांच्यासाठी ₹900 असणार आहे. आणि ओपन प्रवर्गासाठी इथं ₹1,000 असणार आहे मित्रांनो. आणि इकडं माजी सैनिक व दिव्यांग असतील त्यांना शुल्क नाही आहे फॉर्म भरण्यासाठी, हे ध्यानात ठेवा. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त या भरतीचा फायदा घ्या. नॉन रिफंडेबल असणार आहे. ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायचा आहे. आता पदांचा जर तुम्हाला तपशील जर जागा वाईज जर पाहितलं कॅटेगरी वाईज, तर कनिष्ठ अभियंता स्थापकतेसाठी गट क इकडे टोटल 32 वॅकन्सी आहेत. तुम्हाला रिझर्वेशन कॅटेगरी वाईज तुम्ही इथं पाहू शकता. तुमचं मान्यताप्राप्त विद्यापीठाशी तुम्हाला सिव्हिलमधली डिग्री असणं आवश्यक आहे. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. आता अग्निशमन केंद्र अधिकारी गट क इकडे मित्रांनो टोटल वॅकन्सी आहेत दिलेल्या. ते वॅकन्सी पहा कॅटेगरी वाईज तुम्ही
तुमचं क्वालिफिकेशन काय असणं गरजेचं आहे, मान्यता प्राप्त विद्यापीठाची तुम्ही कोणत्याही शाखेची पदवी असणं आवश्यक आहे. राष्ट्रीय, राज्य अग्निशमन सेवा महाविद्यालय यांच्याकडील तुम्हाला जे सर्टिफिकेट किंवा कोर्स असणं गरजेचं आहे. अग्निशमनसाठी तुम्ही जर फॉर्म भरत असाल सर्व पदासाठी. आता सहाय्यक सुरक्षा अधिकारीसाठी मित्रांनो इकडे कॅटेगरी वाईज तुम्ही जागा पाहून तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरा. तुमच्याकडे क्वालिफिकेशन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणती डिग्री, लष्कर, निमलष्करी दलातील तुम्ही समक्ष पद अथवा पोलीस दलातील तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. शारीरिक पात्रता दिलेली आहे, तुम्ही अकॉर्डिंग तुमच्या चेक करू शकता मित्रांनो इकडे. नंतर चौथं पदाचं नाव आहे स्थापत्य अभियांत्रिका सहाय्यक, अनधिकृत बांधकाम अतिक्रमण निरीक्षक. यासाठी तुम्ही कॅटेगरी वाईज रिझर्वेशन पाहू शकता, त्याच्यानुसार फॉर्म भरा. तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिलमधली डिग्री असणं आवश्यक आहे, बी टेक असेल तर. नंतर स्वच्छता निरीक्षक तुम्हाला इथं कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहेत, व्यवस्थित जागा पहा. टोटल तुमच्याकडे स्वच्छता निरीक्षक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री असणं गरजेचं आहे, प्लस तुम्हाला स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. पशुधन पर्यवेक्षकसाठी मित्रांनो इकडे तुम्हाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुधन संवर्धनाची तुम्हाला पदविका म्हणजे डिग्री असणं गरजेचं आहे. शासकीय, निमशासकीय 2 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे संस्थामधील, रुग्णालयामधील. नंतर चालक, यंत्रचालक, ड्रायव्हरसाठी तुमच्याकडे 12वी असणं गरजेचं आहे, 10वी असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे राष्ट्रीय, राज्य अग्निशमन प्रशिक्षक केंद्राचं 6 महिन्याच्या कालावधीचा तुमच्याकडे सर्टिफिकेट किंवा कोर्स पूर्ण असणं गरजेचं आहे. प्लसमध्ये तुम्हाला तुमच्याकडे लायसन असणं गरजेचं आहे आणि 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. तुम्हाला शारीरिक पात्रता दिलेली आहे, उंची दिलेली आहे 105 सेंटीमीटर, 165 सेंटीमीटर. तुम्ही ते अकॉर्डिंग चेक करा. हे सर्व व्यवस्थित तुम्हाला फॉर्म भरण्याच्या अगोदर मित्रांनो चेक करायचं आहे. सर्व 222 पद आहेत. खूप छान वॅकन्सी आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत जागा असणार आहेत मित्रांनो. फॉर्म भरा. तुम्ही पात्रता, क्वालिफिकेशन असेल, डॉक्युमेंट व्यवस्थित चेक करा. तुमच्याकडे आता वयोमर्यादा काय आहे इथे, तुम्ही जर 18 ते 38 खुला प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष, मागास प्रवर्ग असेल तर 43 वर्षापर्यंत म्हणजे SC STसाठी. त्याच्यामध्ये खेळाडू असतील तर 43 वर्षापर्यंत तुम्ही भरू शकता. भूकंपग्रस्त, दिव्यांग, हँडिकॅप असतील, माजी सैनिक असतील त्यांच्यासाठी 45 वर्षापर्यंत असणार आहे मित्रांनो. अंशकालीन पदवीधर असतील त्यांच्यासाठी 55 वर्ष आहे. व्यवस्थित चेक करा, व्यवस्थित फॉर्म भरा. खूप छान वॅकन्सी आहे. आता तुम्हाला तुमच्याकडे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन असतील, कॅटेगरी सर्टिफिकेट असतील, मोबाईल नंबर असेल तुमचा व्हॅलिड, ईमेल ID व्हॅलिड असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरू शकता. आणि फॉर्म भरताना व्यवस्थित चेक करा, रिव्ह्यू चेक करा. कारण की खूप मुलांचं काय होतं, नेट कॅप येऊन बाहेरून फॉर्म भरता, फॉर्म चुकतो, नंतर कमेंट करत बसता, सर फॉर्म चुकला, सर नावामध्ये गडबड झाली. आता निवड पद्धत काय असणार आहे मित्रांनो, निवड पद्धत दिलेली आहे इथं. व्यवस्थित चेक करा. उमेदवाराला ईमेल व मोबाईल क्रमांकावर तुमचं हॉल तिकीट वगैरे बाकीच्या कम्युनिकेशन केलं जाईल. आता इथे काय मित्रांनो, तुमची सरळ सेवा भरती असणार आहे. एकच परीक्षा असणार आहे. उमेदवारांची निवड गुणवत्तेवरती काय केली जाणार आहे, निवड केली जाणार आहे. इथं 50 खुल्या प्रवर्गासाठी 50% मार्क लागणार आहेत आणि मागासवर्गीयासाठी म्हणजे SC STसाठी 45% मार्क लागणार आहेत. आता आपण जर निवड सूची जर पाहितली तर इथं निवड सूची दिलेली आहे. 100% त्यांचे अतिरिक्त प्रवर्गाने जागा वगैरे असणार आहे. त्याच्यामध्ये उमेदवारांची संख्या निश्चित केली जाईल. आता समान गुणधारक उमेदवारांना प्राधान्य क्रमवारीत काय दिले जाईल, आत्मग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यास प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे. ही व्यवस्थित तुम्ही 35 पानाचं PDF आहे, व्यवस्थित रीड करा. आता अर्ज भरण्यासाठी तुम्हाला ही ऑफिशियल वेबसाईट IBPS मार्फत मित्रांनो हे फॉर्म भरले जाईल. परीक्षा IBPS मार्फत होणार आहे. ऑनलाईन आपण अर्ज वेळापत्रक पाहितलं 17 तारखेपासून चालू होणार आहेत. शेवट 18/3/2026 पर्यंत असणार आहे. तुम्हाला ऑनलाईन फीस भरायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रोफाईल कंप्लीट करायची आहे. फोटो, सिग्नेचर व्यवस्थित अपलोड करायचं आहे. अर्ज नोंदणी करायची आहे मित्रांनो. तुम्हाला ऑनलाईन तुमच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, Google Pay, फोनपेद्वारे तुम्हाला काय करायचं आहे, पेमेंट करायचं आहे. खुल्या प्रवर्गासाठी ₹1000 असणार आहे आणि अदर कॅटेगरीसाठी तुम्हाला ₹900 फीस असणार आहे. नॉन क्रिमिनल कॅटेगरी सर्टिफिकेट असतील, हे सर्व तुम्ही व्यवस्थित रीड करा. तुम्हाला परीक्षासाठी मित्रांनो आपण सिलेबस जर पाहितला तर
मराठी असणार आहे, त्याच्यामध्ये मराठी, इंग्लिश ग्रामर असणार आहे, सामान्य ज्ञान असणार आहे, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी व विज्ञान विषय असणार आहे. ज्ञान त्यामध्ये तुम्हाला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. 200 काय असणार आहे, 200 मार्काचा हे असणार आहे, पेपर असणार आहे तुमचा मित्रांनो. आणि मैदानी चाचणी असणार आहे. तर म्हणजे अग्निशामन ऑदरसाठी भरत असताल तर व्यवस्थित फॉर्म भरा. ही जर माहिती आवडली असेल तर टेक सरकार चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.